कोकणातला हापूस देशविदेशात प्रसिद्ध आहे. देवगडसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यांमध्ये हापूसचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं. आंबा उत्पादन आणि विक्रीवर कोकणची मोठी लोकसंख्या अवलंबून आहे. आंबा उत्पादक शेतकऱ्यांसमोर आसमानी संकटाचं नेहमीच आव्हान असतं. यंदासुद्धा आंब्याचा हंगाम ऐन बहरात असताना कोकणात अवकाळी पावसानं हजेरी लावली आणि आंबा उत्पादकांच्या अपेक्षांवर पाणी फिरलंय. अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्यानंतर अन्य पिकांसाठी सरकारकडून भरपाई दिली जाते, परंतु आंबा उत्पादकांच्या नुकसानीचे साधे पंचनामे सुद्धा केले जात नाहीत, असा आरोप शेतकरी करतायत. यावर्षी सुद्धा आंबा उत्पादकांना नुकसानीचा सामना करावा लागत असल्यानं सरकारनं नुकसानीचे पंचनामे करून आंबा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी मंत्री उदय सामंत यांच्याकडे करण्यात आल्याचं हातखंबा इथले आंबा उत्पादक शेतकरी मनोज नाचणकर यांनी सांगितलंय. रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकरी मनोज नाचणकर रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग, रायगड या ठिकाणी अतिवृष्टी झाल्या असल्या कारणाने लाखो रुपयाचं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. आंबा इतर पिकं आहेत, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची शासनाने जी कोणती पंचनामे असेल इतर कोणत्या गोष्टी असतील शासन दरबारी त्यांची दखल घेऊन सर्व शेतकऱ्यांना त्याची नुकसान भरपाईसाठी पाठपुरावा करावा.